तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आजचा प्रोजेक्ट हा खूपच खास आहे, कारण की याचं लोकेशन देखील असंच भन्नाट असणार आहे. कारण की आज आहोत आपण नाशिकच्या नाशिक रोड परिसरात, जिथून नाशिक रोड रेल्वे स्टेशन फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यासोबतच नाशिक पुणे हायवे आणि पासपोर्ट ऑफिस देखील अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे. लोकेशन आहे KG मेहता हायस्कूलच्या अगदी बाजूला. आणि या ठिकाणी तुम्हाला मिळतात प्रीमियम 3 BHK आणि 4 BHK फ्लॅट, आणि तेही बऱ्याचशा अम्युनिटी सोबत, आणि त्याबरोबरच आकर्षक आणि सुंदर अशा इलिव्हेशन सोबत आपल्याला हा हाय राईज टावर इथे बघायला मिळणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला 20+ अम्युनिटीज या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळतात. तर आता आहोत आपण आपल्या टेरेस वरती. हा स्कायवॉकचा एरिया असणार आहे. साईडला आपण व्ह्यू चेक करू शकतो, बघा किती सुंदर व्ह्यू तुम्हाला या ठिकाणाहून बघायला मिळणार आहे. मित्रांनो, जेवढं सुंदर इल्युशन आपल्याला बाहेरून बघायला मिळतं ना, तेवढाच सुंदर प्रोजेक्ट हा आतमधून देखील असणार आहे. आता आपण इथेच बघू शकतो ना, हा असणार आहे तुमचा सर्व अम्युनिटीजचा पार्ट. 20+ अम्युनिटीज या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये असणार आहे देऊळ, चिल्ड्रन प्ले एरिया, इथे आपल्याला ग्राउंड बघायला मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला इथे कम्युनिटी हॉल देखील मिळणार आहे, क्लब हाऊस देखील मिळणार आहे. अशा सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळत आहेत. आणि इलिव्हेशन जसं बोलतोय ना मी, हे बघा किती सुंदर भव्य दिव्य आपल्याला इथलं सर्व इंटेरियर बघायला मिळणार आहे. बघू शकतो आपण एक आकर्षक एंट्रन्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. असं झालं तुमचा हा अम्युनिटीजचा पार्ट. आणि जो फ्लॅट तुम्हाला इथे हँड ओव्हर होणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे, चला ते दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही अम्युनिटीज तर बघितल्या, तसे सुंदर अम्युनिटीज जसे इलिव्हेशन आहे ना, तसंच तुमचा हा फ्लॅट देखील अतिशय सुंदर बघायला मिळतो. 1605 स्क्वेअर फीटचा हा 3 BHK आहे. 4 BHK मिळतो 1900 स्क्वेअर फीटच्या साईज मध्ये. हा तुमचा हॉल असणार आहे, 3 BHKचा हॉल असणार आहे. सॅम्पल फ्लॅट आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारचं इंटिरियर करून तुमचा फ्लॅट तुम्ही अशाच प्रकारे सुंदर बनवू शकतात. साईज तो उत्तमच आहे, साईजची काळजी करू नका. बाकी हॉलला मिळणार आहे एक अटॅच अशी बाल्कनी, ते तुम्ही देखील अशाच प्रकारचा सेटअप करून तुमची संध्याकाळ घालवू शकतात. साईज तुम्हाला बाल्कनीची पण चांगली बघायला मिळते, चांगली लेंथ बघायला मिळते. त्यासोबतच साईडला असणार आहे ओपन स्पेस सुद्धा. हॉल बघितली, बाल्कनी बघितली, आणि समोर असणार आहे तुमचं हे स्पेशियस असं किचन. बघा किचन ओटा बघा किती मोठा आहे. साईज बघितली तर साईज मिळते 11 फूट 8 इंच बाय 18 फूट 4 इंच. खूप मोठी साईज आहे. बघा तुमचा किचन ओटा. इथे तुम्ही तुमचा डायनिंग एरिया अशाच प्रकारे बनवू शकतात. त्यासोबतच इथे असू शकते तुमची कॅबिनेटची जागा, देवघरसाठी पण जागा मिळते. बाकी बाजूला असणार आहे तुमचा सॅनिटरी एरिया. जेवढी सॅनिटरी फिटिंग आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळते, ही सर्व तुम्हाला जॅगवार कंपनीची बघायला मिळते. आणि सर्व वायरिंग जी असणार आहे ही सर्व तुम्हाला पॉलीकॅबची बघायला मिळणार आहे. असं तुमचा हॉल झाला, किचन झालं, आणि त्यानंतर असणार आहे या बाजूला आपलं वॉशरूम. जॅगवारची पूर्ण फिटिंग जी तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतो. आणि त्यासोबतच मिळणार आहे सर्वीकडे, म्हणजे सर्व ठिकाणी तुम्हाला टेबल टॉप बेसिनच बघायला मिळणार आहे. टेबल टॉप बेसिनचा लुकच वेगळा येतो. नॉर्मल बेसिन पेक्षा टेबल टॉप बेसिन खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. बाकी तुमच्या वॉशरूमच्या अगदी समोरच्या बाजूला असणार आहे तुमचा हा पहिला बेडरूम. साईज बघायची असेल तर तुम्ही बघू शकता 10 फूट 10 इंच बाय 11 फूट 10 इंचचा तुमचा हा चिल्ड्रन बेडरूम असणार आहे. इंटिरियर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. समोरच्या बाजूला एक विंडो असणार आहे. हा तुमचा पहिला बेडरूम. त्यानंतर आपले दोघही मास्टर बेडरूम असणार आहे. त्यातील हा असणार आहे तुमचा सेकंड बेडरूम, मास्टर बेडरूम. एंटर केल्या केल्या समोर असणार आहे आपलं वॉशरूम, सेम जॅगवारची फिटिंग. आणि हा असणार आहे तुमचा तो बेडरूम. साईज बघू शकता तुम्ही या ठिकाणी 12 फूट 10 इंच बाय 11 फूट 10 इंची अशी साईज तुम्हाला तुमच्या या बेडरूम मध्ये बघायला मिळणार आहे. तुमच्या फर्निचरसाठी खूप मोठी मोकळी जागा बघायला मिळते. किंग साईज बेड पण बसेल एवढी जागा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच दोघे साईडला असणार आहेत आपल्या विंडो, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम मिळणार आहे. असा तुमचा हा सेकंड मास्टर बेडरूम झाला. आता आपण आपला तिसरा मास्टर बेड बघूया. आणि हा तुमचा तिसरा आणि शेवटचा मास्टर बेडरूम आहे. साईज बघून घ्या पहिले. साईज तुम्हाला मिळते 12 फूट 10 इंच बाय 10 फूट 10 इंच. फर्निचर अशाच प्रकारे बनवू शकतात. इथे देखील तुम्ही अशा प्रकारची फॉल सिलिंग लाईट लावून एकदम मस्त माहोल तुम्ही तुमच्या या बेडरूमचा बनवू शकतात. अटॅच वॉशरूम तर आहेत बाजूला. असा तुमचा हा बेडरूम आहे. साईज बोललो तुम्हाला 1605 स्क्वेअर फीटचा हा 3 BHK आहे. मोठी साईज आहे. आणि 4 BHK तुम्हाला मिळतोय 1900 स्क्वेअर फीटच्या साईज मध्ये. प्राइसिंग जर बघितली तर 3 BHK तुम्हाला मिळतोय 86,50,000 खरेदीसह, आणि 4 BHK मिळणार आहे 1,05,00,000 अशा अम्युनिटीज, असं लोकेशन, आणि त्यासोबतच असं सुंदर
इलिव्हेशन आपल्याला या एरियामध्ये बघायला मिळणार नाही, कारण की नाशिक रोडचा हाय राईज टावर आहे, जिथून सर्वच काही जवळ आहे. म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशन 1.5 किलोमीटर, पासपोर्ट ऑफिस 500 मीटर आणि त्यासोबतच नाशिक पुणे हायवे हा देखील 500 मीटरच्या अंतरावर आहे. आणि त्यासोबतच रिंग रोड देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी खूपच सोपी असणार आहे. तर असा हा प्रोजेक्ट आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.